मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिव पार्वतीच्या विवाहाची कथा। तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, जर आपण शिव पार्वतीच्या विवाहाची कथा ऐकली तर साक्षात भगवान शिवाचा आपल्यावर आशीर्वाद राहतो, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, आपल्या मुलाबाळांची नवऱ्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते, सर्व संकटांचा नाश होतो आणि 1000 रुद्र अभिषेक केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। तर आज हा अध्याय आपल्याला 4 प्रहर नक्की ऐकायचा आहे। 4 वेळा आपल्याला शिवाची प्रत्येक 3-3 तासात शिवाची पूजा करायची आहे। पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आहे। बेलाच्या झाडाखाली बी पार्थिव शिवलिंग बनवली तरी पण चालेल आणि आपल्या घरी सुद्धा आपल्याला 3 पार्थिव शिवलिंगाची निर्माण करायचे आहे। लिंग नाही, पार्थिव शिवलिंग। बेलपत्रीवर आपल्याला वाळूची शिवलिंग, माती असेल तर मातीची, तर पार्थिव शिवलिंगाची पूजा आपल्याला आपल्या घरीच करायची। 3 का? तर 3 याच्याने की शिव महापुराणात सांगितलेले आहे की कोणीही प्रत्येक व्यक्ती 3 शिवलिंगाची जर पार्थिव शिवलिंगाचे पूजन करतो महाशिवरात्रीच्या दिवशी, तर त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। तर मग तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई, पार्थिव शिवलिंगाची पूजन सकाळी करू का की रात्री 12 नंतर करायची? तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून पण सुरुवात केली 4 वाजेपासून, तर प्रत्येक 3-3 प्रहरात 3-3 प्रहरामध्ये 3-3 तासात, प्रहर म्हणजे 3 तासाचा एक प्रहर, तर प्रत्येक 3-3 तासात तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करायचे। बेलपत्री असेल जवळ तर प्रत्येक बेलपत्रीवर तुम्हाला ओम नमः शिवाय चंदनाने लिहून, या लाल चंदनाचा टीका लावून, या शहद लावून तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे। 108 तांदूळ असेल तर 108 तांदूळ, तुम्हाला बेल नसणार तर 108 तांदूळ तुम्ही अर्पण करायची। साखर अर्पण करावी, शहद, दही, घी, दूध, गाईचं जर असेल तर अतिउत्तम। तर असं तुम्हाला रुद्राचा अभिषेक करायचा। शिवाचा रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष शिवाला अर्पण करायचे। या दिवशी 1 रुपये, 5 रुपये नाणे काहीतरी अर्पण करून दुसऱ्या दिवशी तुम्ही लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये, म्हणजे जिथे पैसे ठेवतो छोटे मोठे, जिथं आपली बरकती ठेवतो तिथं तुम्ही तो रुद्राक्ष, पैसे, एक बेलपत्री त्याच्यातून उचलून घ्यायची आणि ती आपल्या लॉकरमध्ये ठेवायची। आणि शिव मंदिराजवळ तुम्हाला दिवा लावायचा, आपल्या घराच्या चौकटावर दिवा लावायचा आणि दिवा अखंड राहू द्यायचा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी। म्हणजे दिवसभर, रात्रभर, सकाळपर्यंत, महाशिवरात्रीपर्यंत, जोपर्यंत महाशिवरात्री आहे अमावस्याच्या पहिले, तर तोपर्यंत तुम्हाला तो दिवा चालूच ठेवायचा आहे आणि जागरण करायचं आहे। रात्रीच्या 12 नंतर तुम्हाला अजून हा अध्याय ऐकायचा आहे। या शिवलीलामृताचा 11वा अध्याय माझा आला असेल तर तो पण ऐकला तरी पण चालेल आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त जणांना शेअर करायचे। हर घरोघरी आपल्याला शिव पार्वतीच्या विवाहाची कथा प्रत्येक घरोघरी श्रवण करायला हवी। शिव पार्वतीच्या विवाहाची कथा जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळेल। सहजासहजी ही कथा कोणालाच ऐकायला मिळत नाही। ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच ही कथा ऐकायला मिळेल। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। शिव पार्वतीच्या विवाहाची कथा। महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। भोळा साम सदाशिव सर्वांच्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करो, अशी मी भोळ्या साम सदाशिवाला, साम सदाशिवाला प्रार्थना करते। उमापतीच्या यांना प्रार्थना करते की माझ्या सर्व जे पण आहे तुमचे भाविक भक्त, त्यांच्या तुम्ही सर्व इच्छा कामना, माझ्या तुमच्या सर्वांच्या इच्छा कामना भगवान शिव लवकरात लवकर पूर्ण करो, अशी मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। श्री गणेशाय नमो नमः। अर्पणेचा हृदयनाथ भोळा साम सदाशिव, कर्पूर गौर, नीलकंठ, गजाननाचा पिता असा जो शंकर आहे त्याच्या चरणावर आधी सगळेजण नम्र होऊन वंदन करूया। भगवान शिवाला सर्वजण नम्र होऊन लोटांगण घालून वंदन करूया। सूत शौनिक व इतर ऋषींना सांगू लागले की सगळे जणांनी महादेवाला लोटांगण घालून त्यांच्या चरणावर नम्र होऊन वंदन करा, मग कथेला सुरुवात करा। फार वर्षापूर्वी एकदा दक्ष राजाने एक महायज्ञ सुरू केला होता। शंकरांना त्यांना मुळीच आमंत्रण दिले नव्हते। शंकरांना त्याने मुळीच आमंत्रण दिले नाही दक्षाने। इतर सर्व देवांना मात्र
मानाने बोलवले. ब्रह्मदेव झाले, विष्णूसुद्धा ज्याला नेहमी वंदन करीत असतो त्या शंकरांना त्याने जाणून बुजून मुद्दामच वगळले होते. एवढेच नव्हे तर त्याने शंकराची निंदासुद्धा सुरू केली होती दक्षाने. आणि अजून काय सांगू तर ते काय, शंकरांची निंदासुद्धा सुरू केली. तर निंदा कशी केली? काय ते शंकराचे रूप, आ हा हा हा, ध्यानच निसते. गळ्यात अपवित्र आणि भयानक अशा मुंडक्याची माळ काय घालतो, मेलेल्या हत्तीचे ओले कातडे पांघरतो, त्याला दुर्गंधी तरी कशी काय येत नाही? बरं तो राहतो तरी उत्तम महालात असे म्हणावे, तर तसेही नाही. वेड्यासारखा गावाबाहेरच्या एकांत जागी स्मशानात राहतो. स्मशानातील मेलेल्या माणसांच्या कवटीचे भांडे करून दारोदार भिक्षा मागतो. चिता भस्म संपूर्ण अंगाला फासतो. भयंकर फुत्करणारे नाग आहेत, विषारी साप आहे, अंगावर खेळवतो. त्यांच्या भोवताली सतत भूते नाचत असतात. या पृथ्वीवर जे अभद्र आहे ते सर्व शंकराला आवडते. कोणालाही कसलाही विचार न करता कोणाला काही पण देऊन टाकतो. कशाचा पण विचार करत नाही. याला काय देव म्हणायचे? नेहमी रागावलेला संतापलेला चेहरा आणि साऱ्या त्रिभुवनाला जाळून टाकेल असे भगभगीत तेज असणारा त्याचा तिसरा डोळा पाहताच अगदी कंटाळा येतो. डोळ्यावरून जटेतले गंगेचे पाणी काय ओघळतो आणि स्वतःच्याच कीर्तनात स्वतः दंग होऊन नाचतो. त्याचे ध्यान आहे. अगदी किळस येते मला तर त्याच्याकडे पाहताना. राक्षसांना कसले वर देऊन माजून ठेवले आहे त्याने. याला लहान थोर कोण हे मुळेच सुद्धा त्याला समजत नाही की हा लहान आहे की मोठा आहे, की याला हा वर द्यायचा की नाही द्यायचा. नंदी बैलासारखा मूर्ख पशु म्हणजेच याचे वाहन आहे असा हा शंकर, याला कसा काय मोठा देव म्हणायचा? असे दक्षाने शंकराची निंदा सुरू ठेवली. आणि मग असे याला काय देव म्हणायचे? अशा प्रकारे दक्ष राजा रोज त्याची शंकराची निंदा करीत असे. त्याला कारण तसेच होते म्हणा. एकदा दक्ष राजा कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे गेला होता, पण शंकरांनी सासऱ्याकडे लक्षच दिले नाही. तेव्हा ते उठून उभे राहिले नाहीत. त्यामुळे शंकरावर दक्ष राजा रागावलेला होता. म्हणून तो शंकराची निंदा करत राहायचा. शंकरांना तो योग्य मागही देत नसे. वाईट वेळ आली की दुर्बुद्धी सुचते. दक्ष राजाचे तसेच झालेले होते की त्याला वाईट वेळ आली म्हणजे दुर्बुद्धी सुचली. शिवाला बोलवले नाही म्हणजे त्याला दुर्बुद्धी, विनाशकाली विपरीत बुद्धी होय. दक्षाला माहिती होते की ओमानात ज्याला आवडत नाही त्याचे यज्ञ, जप, तप सर्व काही फुकट आहे, व्यर्थ आहे. जो शिवाला भजत नाही त्याच्यावर अनेक संकटे एकामागून एक कोसळत असतात. हे सर्व माहीत असून सुद्धा दक्ष राजा हे विसरून गेला होता. असो, पण इकडे कैलास पर्वतावर भवानी आपल्या माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहत होती. वाट पाहत बसली होती. पार्वती माता म्हणजे एक स्त्री होती. माहेरची ओढ तिला पण फार होती. माझ्या वडिलांच्या घरी आता यज्ञ होणार आहे, त्याचे बोलवणे का नाही आले? मी त्यांची कन्या आहे, मला माहेरचे बोलवणे येईलच. दक्ष राजा आपल्या कन्येला कसे विसरतील? मी त्यांची तर ज्येष्ठ कन्या, श्रेष्ठ कन्या. अजून कसे माहेरचे बोलवणे आले नाही? मला आले नाही. पार्वती मनातल्या मनात बोलत होती. आपले पिता फार मोठे यज्ञ करत आहेत, अनेक जणांना तो बोलवणार आहे आणि त्याचे आपल्याला आमंत्रण नक्की येईल असे तिला वाटत होते. अर्पणा शंकरांना म्हणाली, पार्वती माता शंकरांना म्हणाली, देवा, माझ्या बहिणींना पित्याने यज्ञ करता आमंत्रण दिले आहेत असे मला नक्की माहिती आहे. मग तो मला आमंत्रण द्यायचं चुकून विसरला आहे काय? ते समजत नाही. त्याचे बोलवणे आले असले तरी मग मीच जाऊ का? आले नसले तरी पण मी जाऊ का येऊ माहेरी? माझ्या बहिणी, मेहुणे, इतर माहेरच्या नातेवाईकांची भेट तरी माझी या निमित्ताने होईल. तेव्हा शंकर म्हणाले, हे सुंदरी, तू तेथे जाऊ नयेस असे मला वाटते. तुझा पिता माझा नेहमीच राग करीत असतो, माझी नेहमी निंदा करतो हे तुला माहीत आहे. त्यामुळे तो तुझाही अपमान करेल. ज्याला आपल्याबद्दल प्रेम नाही त्याचे तोंडसुद्धा पाहू नये. शंकर असे सांगत आहे. तोच तोंडाने नारायण 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 असे म्हणत नारद मुनी कैलासावर आले. ते पार्वतीला म्हणाले, देवी, आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची किंवा मानाची वाट कधीच पाहू नये. पार्वतीला हे एकदम पटले
आणि आपला पती शंकर यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नंदीवर बसून ती चटकन दक्षाकडे जाण्यासाठी निघाली. तिने आपल्याबरोबर भूतगण घेतले. अशा तऱ्हेने सर्वजण चालत असताना दक्ष राजाचे घर आले. राजाच्या घरासमोर खूप मोठा आणि सुंदर असा मंडप घातला होता. सर्व देव आणि ऋषी मंडपात सन्मानपूर्वक आपल्या आसनावर बसले होते. फक्त शंकराशिवाय सर्व देवांना दक्ष राजाने मानाचे स्थान दिले होते. दक्ष राजाने सर्व देवांची आणि ऋषींची यथासांग पूजा केली होती. दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून होमकुंडामध्ये आहुती टाकत होता. भवानीला तेथे आलेली पाहून आलेल्या सर्व देवांना ऋषींना खूप खूप आनंद झाला. परंतु दक्ष राजाने आपल्या या श्रेष्ठ कन्याकडे ज्येष्ठ कन्याकडे नजर वर करून नुसते पाहिले देखील नाही. नंदीवरून खाली उतरून भवानी पित्याजवळ येऊन उभी राहिली, तरीही त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. भवानीला वाटले धुराने पित्याचे डोळे बंद झाले असल्याने कदाचित मी पित्याला दिसले नसेल. तरी पण दक्ष राजाने सर्व बहिणींचा खूप खूप आदर सत्कार केला. स्पष्टपणे दिसत होता. पार्वतीने आपल्या मातेकडे नजर टाकली, पण मातेने ही मान दुसरीकडे मुद्दाम फिरवून घेतली. दक्ष राजा मनातच म्हणत होता, या भवानीला कुणी येथे यायला सांगितले होते? ही आणि हिचा नवरा तो जोगाड्या मला दृष्टीसमोर सुद्धा नको असे वाटतात. इतक्यात पार्वतीने वडिलांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा पार्वती, तुला कोणी बोलवले केले होते इथं आमच्या यज्ञामध्ये? दक्षाने असे त्याच्या कन्येला म्हणाला. तुला कोणी बोलवले इथे? माझ्या डोळ्यासमोर तू आणि तुझा पती तो जोगाड्या, आणि काय तुझ्या त्या पतीचा अवतार, आणि काय त्याचे ते राहणे वेड्यासारखे. तो स्मशानात काय राहतो ज्या माझ्या डोळ्यासमोरून जा. असे पार्वतीकडे पाहत दक्ष राजा तिचा पिता पार्वतीला बोलला. आपली अशी तऱ्हेने चालेली उपेक्षा पाहून आदी माया अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असलेली पार्वती माता मनामधून अतिशय संतापली. तिच्या चेहऱ्यावरचा संताप पाहून सर्व देव खूप घाबरले. आता पुढे काय होते याची ते सर्वजण चिंता करू लागले. संतापलेल्या पार्वतीने विजेसारखी एकदम समोरच्या कुंडात अग्नीमध्ये उडी टाकून दिली. त्याबरोबर सगळी पृथ्वी डळमळू लागली. शेषनाग सुद्धा थरथर कापू लागला. वैकुंठ आणि कैलास उलटे पालटे झाले. यमराज सुद्धा अतिशय घाबरला. पार्वतीबरोबर आलेले शिवगण लगेच तसेच धावत धावत परत शंकराच्या जवळ आले. दक्षाच्या यज्ञ मंडपात घडलेला प्रकार त्यांनी सविस्तर जसाचा तसा शंकरांना सांगितले. हे ऐकता शंकर आश्चर्यचकित आणि संतापाने म्हणाले, काय पार्वतीने यज्ञकुंडात उडी टाकली हे खरे आहे? माझ्या गणांनो, माझी शक्ती दक्षाला दाखवतो. शंकर संतापाने लाल लाल झाले आणि आपल्या जटा रागाने आपटायला सुरुवात केली. प्रलय अग्नी आणि 12 सूर्य जर एकत्र झाले तर त्याचे जसे भयंकर असे दगदगते रूप दिसले, तसा अत्यंत तेजस्वी आणि वीरभद्र तेथे आला. त्याच्या तेजात चंद्र सूर्यसुद्धा डळमळत होते. आकाशाला झोडपल्यामुळेच ही काय चांदण्यांचा सडा पडला होता. पृथ्वी फार बुडू लागली होती. 14 लोकात आवाज दुमदुमत होता. इकडे दक्षाच्या घरी सुद्धा रक्ताचा पाऊस पडायला लागला. दिवसा दक्षाच्या नगरीत सर्वत्र घुबडे ओरडू लागली. शंकराचे हे एकदमच वेगळे रूप पाहून दक्षाच्या अंगातली सारी शक्ती एकदम लोप पावली. अतिशय रागावलेला वीरभद्र शंकराची स्तुती करून कैलासावर निघाला. त्याचबरोबर 21 कोटी पदमे एवढे अफाट सैन्य होते. 8 कोटी गण घेऊन त्याच्या मागून शंकरही निघाले. शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता. रागावलेला वीरभद्र सैन्य घेऊन चालून आला आहे हे पाहता दक्षाच्या घरी जमलेले देव, ऋषी, ब्राह्मण सर्व वाट फुटेल तिकडे पळू लागले. तिन्ही लोकात अतिशय आक्रोश सुरू झाला. प्रलय कालाच्या अग्नीने सुद्धा आता उग्र रूप धारण केले होते. वीरभद्राची भीती घेऊन पळताना अनेकाची फजिती झाली. काहीची पडता पडता धोत्रे सुटली. काहींनी अत्यंत घाबरल्याने धोत्रातच मलमूत्र विसर्जन केले. कोंबड्याचे रूप घेऊन चंद्रधूम पळाला. बगडाचा वेश घेऊन यमाने आपले खरे रूप दडवले. नैऋत्यपती कावळा बनला. रसायनायक रससा बनला. अर्क कबूतर झाला. अशा तऱ्हेने प्रत्येकाने वेगवेगळी रूपे घेतली आणि सर्व वेगाने पळून गेले. नाना पक्ष्यांची रूपे घेऊन तेथे आलेले नवग्रह पळून गेले. इंद्रकिरीचे रूप घेऊन पळाला. एवढ्यात दक्षावर विजयसारखा वीरभद्र येऊन कोसळला. आपल्या 6 हातात त्रिशूळ, डमरू, धनुष्यबाण वगैरे सर्व शस्त्रे घेतलेले वीरभद्र रागाने लालेलाल होऊन थरथरत होते.
त्याने येता क्षणी आपला पराक्रम दाखवायला सुरुवात केली. पुषाचे सगळेचे सगळे दात पाडून टाकले. भगदेवाचे डोळे फोडून त्याला फार आंधळा बनवले. ऋतुत्वाच्या मिशा उपटून तोडल्या. अनेकांना पाय धरून गरागरा फिरवून जमिनीवर आपटले. अनेकाचे हातपाय मोडले. वीरभद्राला पाहताच काही जणांचे तर प्राण तत्काळ निघून गेले. वीरभद्राच्या पाठोपाठ रागावलेला शंकर सुद्धा आला. त्यांनी दक्ष पुतनेला ठार मारले आणि मग यज्ञकुंड आणि यज्ञमंडप संपूर्णपणे पार मोडून तोडून एकदम दूर फेकून दिला. दक्षाला वीरभद्र म्हणाला, हे शतमूर्खा, तू अहंकाराने आणि जाणून बुजून मुद्दामच शंकराची निंदा केलीस. आता त्याचा परिणाम भोगायला तयार हो. असे म्हणून वीरभद्राने दक्ष राजाचे शिर खड्गाच्या एका फटक्यातच धडावेगळे केले. ते शिर वर आकाशात खूप उंच उडाले आणि खाली येऊन धरणीवर पडले. वीरभद्र त्या शिरावर नाचला. त्या शिराचा पार चेंदामेंदा करून टाकला. इकडे भयभीत झालेले सर्व देव विष्णूसह शंकराभोवती जमले आणि त्यांची स्तुती करू लागले. त्यांनी शंकराला विनंती केली, शंकरा, दक्ष अपराधी आहे, पण तो शेवटी आपला सासरा आहे. त्याला क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा. अतिशय रागावलेला भोळा शंकर देवांनी केलेल्या या स्तुतीमुळे शांत झाला आणि त्या देवांना म्हणाला, दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून परत जोडा, म्हणजे तो जिवंत होईल. पण दक्षाच्या शिराचा वीरभद्राने चेंदामेंदा केला होता आणि तो तर अजून भलत्याच रागात होता. तो मोठ्या गर्जना करून म्हणत होता, जे शिवाचा द्वेष करतील त्यांना मी जन्मांची अद्दल घडेल, शिक्षा घडेल. जे कधी तोंडाने शिवनाम घेत नाही त्यांची जीभ मी तोडून टाकेन. जो शिवाची पूजा कधी करत नाही त्यांचा काही विचार न करता मी हातपाय तोडून टाकेल. जो शिवालयात जात नाही त्याला जन्मभर ठार आंधळा करेल. विष्णू मोठा, शंकर लहान असे भेदाभेद करेल मी त्यांचे जिवे मारून टाकेल. मी दक्षाचे शिर तुम्हाला देत नाही असे वीरभद्राने सांगितले. जे काही करायचं असेल ते करून घ्या. बघू आता कोणती शक्ती माझ्याशी 2 हात लढायला तयार आहे. पाहूया कोणाची हिंमत आहे माझ्याशी लढण्याची. शेवटी एका बोकड्याचे डोके आणून ते दक्षाच्या धडाला लावले. दक्ष जिवंत झाला आणि लगेच शंकर तीर्थयात्राला निघून गेला. 12 वर्ष रानात वनात हिंडत होते. त्यानंतर शंकर स्मशानात एकांतात राहू लागले. पुढे त्यांनी हजारो वर्ष घनघोर असे तप केले. प्रत्यक्ष जन्मदात्या मात्यापित्यांनी केलेली उपेक्षा मनात लागल्याने आपण पतीचे न ऐकता माहेरी आलो असे मनातून वाटल्यामुळे इकडे यज्ञमंडपात यज्ञकुंडामध्ये उडी टाकलेल्या पार्वतीने भवानीने आपला जन्म संपून टाकला होता. हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिला एक भाऊ होता. त्याचे नाव होते मैनाक पर्वत. अख्ख्या ब्रह्मांडात तिच्यासारखी अतिशय सुंदर स्त्री नव्हती. तिचे सौंदर्य एवढे अप्रतिम होते की तिला नुसते पाहण्यासाठी स्वर्गाचे देव येत होते. पृथ्वीवरचे राजे हिमालय पार्वतीकडे सारखे सारखे येत होते. हरणे, ससे, मासे हे सुंदर डोळे असलेले प्राणीसुद्धा तिचे नेत्र पाहून लाजत होते. स्वर्गातील सौंदर्य तमाशा अप्सराचे सौंदर्यही तिच्या पुढे फिके पडले होते. मोठे आणि लांब लांब असे तेजस्वी नेत्र, निर्मळ मुख, कमल गोड आवाज, अतिशय नाजूक सावळी अंगकांती तिला खूप सुंदर शोभून दिसत असे. तिला पाहिल्यानंतर इंद्रनीळ मणी गाळून तिची सुंदर मूर्ती बनवली आहे असे वाटत होते. तिच्या पांढरे शुभ्र दंतपंक्तीचे तेज दगडावर पडले तर दगड रत्नाप्रमाणे चमकू लागत अशी ती स्वरूप सुंदरी आदी माया आदी शक्ती पुन्हा एकदा कन्या रूपाने हिमालयाच्या पोटी अवतरली होती. तिच्या अंगाचा सुवास त्रिभुवनाला वेड लागला होता. ती बोलू लागली की तेजस्वी प्रकाश घडत असे. जिथे जिथे तिची पावले उमटत तिथे तिथे सुंदर अशी सुगंधित कमळे निर्माण होत असे. त्या कमळाच्या मधुर वासाला भुलून वसंत ऋतूत तेथे सारखा नुसता पिंगा घालत असे. सोन्याची सुगंध अशी अतिशय नाजूक वेल कैलासवरून पृथ्वीवर हिमालयात आली आहे असे पार्वतीला पाहताच पाहणाऱ्याच्या मनात वाटत असे. एकदा असेच नंदीला बरोबर घेऊन हिमालय शंकर आले असता नगरराज हिमालय शंकराच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची कन्या पार्वतीही आली. शंकराला नमस्कार करून त्याने शिवस्तुती आरंभली. पार्वतीही पित्याबरोबर तल्लीन होऊन शिवभजन करू लागली. आपले 60,000 अतिशय सुंदर मैत्रिणीसह पार्वती शंकराची अगदी मनापासून सेवा करू लागली. ज्या ठिकाणी शंकर नेहमी ध्यानास्थ बसलेले असत त्या ठिकाणी त्या येत विविध प्रकारे सेवा करत. तारकासुराचे 3 मुलं तारक्ष, विद्युन मालिनी आणि कमललोचन. तारकासुराचे 3 मुलं
तारक्ष, विद्युन्मालिनी, कमललोचन हे तिघी भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तप करीत होते. 1000 कमळे घेऊन रोज तिघजण शंकराची पूजा करीत असे. एक दिवस त्या 1000 कमळात चुकून एक कमळ कमी झाले. आता ऐनवेळी कमळ कसे मिळणार? कमळाचे फूल नसले तरी आपल्याकडे आपले शिर आहेच ना, असा विचार केला. त्याबरोबर या तिघा तारकापुत्रांनी आपापली शिरे तीक्ष्ण शस्त्रांनी तोडून शंकराला वाहिली. त्याबरोबर त्यांना शंकर प्रसन्न झाले आणि त्या तिघ राक्षसांना त्यांनी मागितले ते वर त्यांना देऊन टाकले. त्यामुळे तारकापुत्र फार उन्मत्त झाले होते आणि त्रिभुवनाला अनविंत छळू लागले. त्यांनी देवांना सुद्धा स्वर्गातून हाकलून दिले. त्यांच्या अशा उन्मत्त वागण्यामुळे सर्वत्र पृथ्वी हाहाकार माजला. मग देव ऋषी सर्वत्र मिळून वैकुंठात जगताचा पालनहार विष्णूच्या दर्शनासाठी गेले. विष्णूंची प्रार्थना करून त्यांना सर्व वृत्तांत कथन केला. नंतर विष्णूशः शंकराच्या जवळ आले आणि त्यांची स्तुती करू लागले. मी प्रसन्न आहे, हवा तो वर मागा, उद्धार करा. सदाशिव उद्गारले. मग विष्णूंनी पुढे होऊन त्रैलोक्याचे घराणे शंकराच्या कानावर घातले. हे ऐकून शंकर म्हणाले, मला एक उत्तम रथ पाहिजे. मी त्रिपुरासुरास आम्हा तसा रथ सजवून देतो. पृथ्वीचा रथ, तेजस्वी सूर्य चंद्र ही त्यांची 2 चाके, उत्तुंग असा मंदारगिरी हा त्यांचा ध्वज, 4 पुरुषार्थ हे रथाचे मजबूत स्तंभे, 4 वेदांचे घोडे, शास्त्राचे दोर, पुराणाचे तटबंध, उपपुराणाचे टोकदार खिळे, कनकांद्रिकांचे धनुष्य, भोगेंद्र धनुष्याची दोरी आणि वैकुंठीचा सुकुमार हा तीक्ष्ण बाण करून असा हा सुंदर रथ सजवून देतो. पण त्रिपुरासूर व त्याच्या साथीच्या राक्षसाचा वध करा. सर्वांनी शिवाला कळवळून सांगितले. मग सर्वांनी मिळून तसा रथ तयार केला. शंकर त्या रथात चढले. त्याबरोबर रथ एकदम रसातळाला जाऊ लागला. सर्वांनी आपापले सर्व जोर लावले, पण रथ काही वर निघेना. शेवटी नंदीने आपल्या मजबूत व टोकदार शिंगांनी तो दिव्य रथ बाहेर काढला. मग काय, रथात व एक पाय नंदीवर ठेवून शंकरांनी त्रिपुरासुराबरोबर घनघोर युद्ध केले. अनेक राक्षसांना ठार मारले. त्रिपुरासुराबरोबर घनघोर युद्ध केले, अनेक राक्षसांना ठार मारले. वीरभद्राने आपले युद्ध कौशल्यपणाला लावून असंख्य राक्षसांचा वध केला. पण राक्षसाच्याकडे भरलेले अमृताचे कुंड होते. ते अमृत मेलेल्याच्या राक्षसावर शिंपडून राक्षस पुन्हा जिवंत करीत असत. मग शिवाने मेघाश्र सोडले. अमृताचे कुंड पाण्यात बुडून टाकले. परंतु शंकराच्या आशीर्वादाने त्रिपुर राक्षस वर अंतराळात भ्रमण करीत असल्यामुळे शंकराच्या बाणेला तो बळी पडत नव्हता. अशा तऱ्हेने शंकर व त्रिपुर राक्षसाचे युद्ध अनेक वर्ष युद्ध चालू होते. शंकराच्या अंगातून घामाच्या असंख्य धारा वाहू लागल्या. त्या वाहता वाहता त्या घामाच्या पाण्याने शंकराच्या अंगाच्या ज्या घामाच्या धारा वाहत होत्या त्याच्या पाण्याची नदी बनली. ती नदी म्हणजे भीमरती गंगा होय. भीमरती गंगामध्ये कोणी स्नान करतं तर त्याचे सर्व पापांपासून त्याला मुक्ती मिळते आणि खूप खूप वर्ष ती अजून पृथ्वीवर राहील असे सुद्धा सांगितले. नेत्रातून सुद्धा ते जलबिंदू पडले. त्यांचे रुद्राक्ष बनले. दैत्यांच्या स्त्रिया अत्यंत पतिव्रता होत्या. त्यांच्या पुण्याईने शंकरांना जय मिळत नव्हता. म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियात गेला आणि अपवित्र अशा चार्वक शास्त्र त्यांना सांगितले. ते ऐकल्यावर पतिव्रते सोडून त्यांनी व्यभिचार करू लागल्या. लगेच शंकरांनी आपले दिव्य धनुष्यात अत्यंत प्रभावी असा विष्णुबाण सोडला आणि त्यावर आणखी पाशुपात अश्रांची स्थापना केली. मग तो तेजस्वी बाण सनासनात निघाला आणि प्रलय अग्नीची भयंकर मोठी ज्वाला किंवा कृतांत काळाची जीभ प्रलय मेघातील वीजच आहे अशी भासावी असा तो बाण पाहून देवसैन्य दोघंही घाबरले. सप्तकोटी मंत्रांचे त्या एका बाणात एकवटले. त्या बाणाच्या नुसत्या आवाजाने देवांची विमाने अगदी दूर पळाली. दऱ्याखोऱ्यात राक्षस आपला जीव वाचवण्यासाठी लपून बसले. तो बाण केवळ पाहून अनेकांना मूर्छा आली. तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांनी तो अमोघ बाणांनी तारकासुराचा 3 पुत्रांना जाळून भस्म करून टाकले. आपल्या पुत्रांचा अतिशय रीतीने वध झालेला पाहून संतापलेला तारकासुराने चंद्र सूर्यांना धरून नेले. भगीरथी आणि गंगा या नद्यांनाही पकडून नेले. देवांच्या बायकांना पळून नेले. त्यांना दासीकाम करायला लावले. स्वर्गात ब्रह्मा विष्णू आणि इंद्र एकत्र जमून या संकटाचा विचार करू लागले. हा उन्मत्त तारकासूर शंकराच्या होणाऱ्या पुत्राच्या हाताने मारला जाईल, पण त्याकरता आधी शिव उमेचा विवाह तर करायलाच हवा. तिघांच्या मनातील हा विचार पक्का झाल्यानंतर त्यांनी मदनाला बोलवले.
मदन बोलावून पाठवले. हिमालय पर्वतावर शंकर उग्र असे तप करीत आहे, तू त्यांना भुलव, अशी सर्व देवांनी त्यांना विनंती केली. मदन आपले सर्व अयोध्यासह रतीला बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर आले. तेथे आल्याबरोबर वसंत ऋतूने सर्व वन उत्तम प्रकारे शृंगारले आणि अशा रीतीने पार्वतीचे लोभस रूप धारण केले. मग मदन शंकराच्या मनात अगदी गुपचूप शिरला. पाखरे किलबिलाट करून शंकराच्या ध्यानात व्यथित आणीत होते, म्हणून नंदिकेश्वर त्यांना दूर हिसकावून देत लांब गेला. त्यावेळी पार्वती अत्यंत कामातूर होऊन मदनाच्या जवळ उभी राहिली. ध्यानास्थ शंकराने आपले डोळे उघडले आणि समोर पाहिले. तो समोर मदन उभा असलेला त्याला दिसला. त्याला बघताच शंकरांना फार राग आला. त्यांनी तिसरा डोळा उघडून मदनाला तेथल्या तेथे जाळून टाकले. आणि तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा होता. शंकराच्या अवतीभोवती शिवगण शिवदूत होतेच. मोठमोठ्या बोंबा मारित होते. अत्यंत अश्लील शब्द उच्चारित होते. मदनाची टिंगल करू लागले. त्या दिवसापासून फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून बोंब मारायची अशी शंकरांनी सर्वांना आज्ञा केली. अशा तऱ्हेने शंकराला भुलवण्यास आलेल्या मदनाला जाळून शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. तेव्हा रती शोक करू लागली आणि मग शंकरांनी तिला सांगितले, बाई, कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल. ब्रह्मदेवाने आपल्या कन्येचा उपभोग मदनाने घेतला, म्हणून मदनाला तू शंकराच्या दृष्टीस भस्म होशील असा शाप दिला होता. अशा रीतीने शंकराकडून मदनाचा शेवट झाला. इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकर प्राप्तीसाठी कडक व्रत करीत होती. सप्तऋषींनी पार्वतीची इच्छा पुरी करा अशी शंकरांना आज्ञा केली. ते म्हणाले, हे शंकरा, पृथ्वीवर कैलास पर्वतावरील हिमालय कन्या आपल्या प्राप्तीस्तव कडक उपास करीत आहे. आपण तिचे व्रत आचरणात आणावे. सप्तऋषी, तुमची इच्छा पूर्ण होईल. मी आजच हिमालयात जाऊन भक्तांचे दर्शन घेतो. खरोखर पार्वती आपल्याशी विवाह करू इच्छिता हे जाणण्यासाठी, पार्वतीची परीक्षा बघण्यासाठी बटूचा वेश घेऊन शंकर तिच्याजवळ आले. तिला समजावत म्हणाले, वेडे, त्या शंकरासाठी तू एवढे तप कशाला करत आहे? तू राजकन्या आहेस. तो तर शंकर अगदी भिकारी आहे, महाक्रोधी आहे. हत्तीचे ओले कातडे काय पांघरतो, वाटेल ती कातडी नेसतो. त्या कातड्यांचा वास अगदी दुर्गंधी अंगाला येत असते. सापांना अलंकार समजून आपल्या गळ्यात बांधून फुतकारत राहतो. अंगाला अगदी कसा तरी भयंकर वास येतो. स्मशानात काय राहतो, त्याच्या भोवताली भूते काय नाचत असतात. अशा त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू सुंदर विलासी अशा विष्णूला मनाने पतीस म्हणून स्वीकार कर आणि विष्णूला माळ का घालीत नाहीस? तुझ्यासारख्या सुकुमार स्त्रीला तो जोगाळ्या शंकर मुळीच शोभणार नाही, योग्य पण नाही. बटूचे ते भाषण ऐकून पार्वती अतिशय संतापली व म्हणाली, अरे बटू, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसली, नाहीतर मी तुला एका क्षणात भयंकर शाप देऊन भस्म केले असते. शाप दिला असता, पण शिवनामाने पवित्र झालेल्या वाणीने मी ते अभद्र शब्द उच्चारणार नाही. शिवाची निंदा करण्याचे तोंडसुद्धा पाहू नये. तू आता येथून निघून जा, नाहीतर माझा संताप अनावर झाला म्हणजे मी तुला शाप देईन. दुर्गेचा तो निश्चय पाहून बटूने तेथेच आपले खरे स्वरूप प्रकट केले. लगेच पार्वतीने शंकराचे चरण घट्ट धरून ठेवले आणि आपल्याशी विवाह करावा असे त्याला विनवले. पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शंकर तिच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. ते लगेच हो म्हणाले. पार्वतीला आश्वासन देऊन शंकर कैलासाकडे निघून गेले आणि पार्वती वडिलांकडे आली. मग रीतशीर धर्मशास्त्राप्रमाणे सप्तऋषींना शंकरांनी हिमालयाकडे पाठवले. अरुदंतीने पार्वतीला पाहिले आणि शंकर पार्वतीचा जोडा उत्तम आहे असे सांगितले. सप्तऋषींनी मन्वंत संवंतराबद्दल मदनाचा परिपूर्ण शृंगार सर्व सृष्टीत उत्तम प्रकारे प्रकट करणाऱ्या चैत्र मासात शुद्ध अष्टमीला हा विवाह व्हावा असे शंकराचा सासरा हिमालयाला सांगितले आणि ते घरी आले. शंकर पार्वतीचा विवाह होऊन एकदाचा त्यांना पुत्र होतो कधी आणि तारकासूर राक्षसाचा वध होऊन सर्व पृथ्वी त्यांच्या छळातून भयमुक्त होईल याची सर्व आता अगदी आतुरतेने वाट पाहत होते. झाले. लग्नाची जोर तयारी सुरू झाली. सर्व देवांना अगदी आवर्जून आमंत्रणे दिली. त्रिदशाचे पाळे घेऊन स्वयंपाकासाठी निष्णात अशा पाकशासनाला विष्णू, लक्ष्मी, ब्रह्म, सावित्री, 88,000 ऋषी आपल्या शिष्यासह लग्नाला हजर राहण्यासाठी निघाले.
सिद्ध, चारुण, गुहक, पितृगण, मरुद्गण, वसू, अष्टक, 11 रुद्र, 12 अर्क, यक्ष, गंधर्व सर्वजण अगदी आवर्जून लग्नाला निघाले. त्या वराडी असलेल्या सर्वांसह शंकर हिमालय पर्वतावर आला. हिमालय पर्वताने लगबगीने सामोरे येऊन सर्वांची अत्यंत आदराने पूजा केली, आदर सत्कार केला. या लग्नासाठी 10,000 मैल लांबीचा भव्य आणि दिव्य मंडप घातला होता. सुवर्णांची सजवलेली सुंदर घरे सर्वांना जानवेसा म्हणून उतरायला दिली होती. शंकराचे आताचे ते तेजस्वी स्वरूप पाहून सर्वजण चकित होत होते. हा अनादी वृद्ध पुराण पुरुष आणि नवरी अतिशय सुंदर सुकुमार अशी पार्वती म्हणजे जोडा असा काही आगळा वेगळा दिसत होता की विचारूच नका. देव बैसले होते. हिमालय वराला विवाहस्थळी बोलवायला आला. अष्टमहासिद्धी या मंगल कार्यामध्ये स्वतःच राबत असल्याने लग्न समारंभात काहीही उणे राहिले नव्हते. नवऱ्याला मिरवत मंडपात नेले. मधुपर्क वगैरे विधी हिमालयाने केली. लग्नाची वेळ जवळ आली. नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाठ धरला आणि ती लावण्यवती तेजस्वी नवरीला पार्वतीला पाटावर आणून उभी केली. सूर्य लग्न घटका अगदी काळजीपूर्वक पाहत होता. बृहस्पती मंगलाष्टक म्हणत होते. संपूर्ण लग्नविधी अगदी व्यवस्थित पार पडला. सप्तपदी झाल्या. सर्व धार्मिक विधी यथासांग विधी झाले. पण नवरीचे अत्यंत सुंदर मुखकमल कुणीच पाहिले नव्हते. पार्वतीने आपले मुखकमल भरजरी वस्त्राने झाकून घेतलेले होते. पण मंडपातील लज्जा होमाभोवती प्रदक्षिणा घालताना ब्रह्मदेवाने पार्वतीचे नख पाहिले. पण त्या नखाच्या सौंदर्याने सुद्धा तो कामातूर झाला. त्या अवस्थेत त्याचे वीर्यखलन झाले. ते जेथे पडले तेथे 1000 वालकिल्यांचा जन्म झाला. हा त्यांचा उन्मत्तपणा पाहून शंकर अतिशय रागावले, कोपले. त्यांनी ब्रह्माचे 5वे शिर खड्गाने तेथेच एका फटक्याने तोडून टाकले. सगळीकडे गोंधळ माजला. पण भगवान विष्णूंनी सर्वांना समजूत घालून शांत केले. शंकर पार्वतीचा हा भव्य आणि दिव्य असा लग्न सोहळा 4 दिवस चालला होता. अतिशय चांगली व बहुमूल्य वस्त्रभूषणे देऊन हिमालयाने सर्व देवांना संतुष्ट केले. मग नवपरिणीत वधूला पार्वतीला घेऊन शंकर आपल्या कैलासावर निघून गेले. विश्वाची उत्पत्ती थांबली आहे, तेथे मदनाला परत जिवंत करा अशा सर्वांनी विश्वनाथाची प्रार्थना केली आणि मग मदनाला पुन्हा जिवंत केले. आता सर्वजण अतिशय आतुरतेने शिवभवानीला पुत्र कधी होईल याची वाट पाहत होते. कारण उन्मत्त तारकासूर फार माजला होता. त्याच्या छळाने कोर्याने सारी सृष्टी त्रासून गेली होती. शिवभवानी दोघे एकांतात होते. ऋषी आणि देव कोणालाच आत प्रवेश मिळत नव्हता. अशा अवस्थेत त्याचं 4 युगे संपली. पण शंकराचा वीर्यपात न झाल्याने पार्वतीला पुत्र काही झाला नाही. मग देवांनी अग्नीला अतिथीचा वेश देऊन आत शंकर पार्वती जेथे होते तेथे पाठवले. शंकर पार्वतीचे नाव हाक मारून अग्नीने त्यांना भिक्षा घातली. तेव्हा शंकरांनी पार्वतीला सांगितले की माझे वीर्य या अतिथीला भिक्षा म्हणून घाल अशी आज्ञा केली. पार्वतीने शंकराच्या आज्ञेप्रमाणे त्याचे अमोघ वीर्य आणून अग्नीला भिक्षा म्हणून घातली. ते जेथे सांडले तेथे एक रेतकूप तयार झाला. त्यातील पाणी म्हणजे पारा, जो कोणालाही हातात धरता येत नाही असे. अग्नीने हातातले वीर्य भिक्षा म्हणून स्वीकारून ते प्राशन केले. त्यामुळे त्यापासून अग्नी गरोदर झाला. त्याला या गर्भधारणेची फार लाज वाटू लागली. तो दूर अरण्यात जाऊन लपून बसला. त्या अरण्यातून गंगा नदी वाहत होती. गंगेच्या काठावर स्नान करून उन्हात तापलेल्या बसलेल्या 6 ऋषी पत्नी त्याला त्यावेळी तेथे स्नान करताना दिसल्या. अग्नीने आपल्या पोटातला गर्भ काढून त्या 6 सुंदर स्त्रियांच्या उदरामध्ये गुपचूप घालून दिला. त्या क्षणी त्या गरोदर झाल्या. पती संगविना पतीच्या बरोबर संग नाही केला तरी पण त्या गर्भधारणेची त्यांना आता लाज वाटू लागली. 6 जणांनी तो आपला पोटातला गर्भ टाकून दिला. तो 6 जणांच्या पोटातील 6 गर्भाचे भाग एकत्र आले. त्यापासून एक सुंदर कुमार जन्माला आला. त्याला 6 तोंडे होती, 12 हात होती. कार्तिक मासात कृतिका योगावर सुकुमार जन्मला होता. कार्तिक मासात झाला होता म्हणजे त्याचे नाव कार्तिकीय ठेवले. त्रिकालज्ञानी शंकरांनी हा आपला पुत्र आहे ताबडतोब ओळखले आणि त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले. त्याला मांडीवर घेता क्षणी पार्वतीला पाना फुटला. 7 वर्ष मोठ्या प्रेमाने पार्वतीने त्याचे लालन पालन केले. इकडे अग्नीने शंकराला पुत्र झाल्याची बातमी सर्वांना जाऊन सांगितली. ते सर्व शंकराकडे आले. आपल्या मुलाचे नाव त्यांनी कार्तिक स्वामी ठेवले. पण प्रथमपासून शिवपूजक होता. त्याचे वाहन मोर होते. पूर्वी शंकरांनी सांगितल्याप्रमाणे देवांनी आपला अपार सेनेचा सेनापती छोट्या कार्तिक स्वामीला दिला. सर्वजण आपल्या सैन्यासह तारकासुरावर चालून गेले. तारकासुराचा नगराला
देवाच्या सैन्याने वेढा घेतला, तरीही देवांच्या राक्षसासमोर काही झाले नाही. मग सर्वांनी हात जोडून कार्तिक स्वामीची प्रार्थना केली. तारकासुराचा वध करून सर्वजणांना अभय देण्यास कळवून सांगितले. शिवाचा पुत्र तो लहान असला तरी पण फार पराक्रमी होता. त्याने फार मोठे अकराळ विकराळ रूप धारण केले. तारकासूर एकदम अतिशय त्वेषाने त्याच्या अंगावर धावून आला. 33 कोटी देवकुमाराच्या मागे उभे होते. तारकासुराने एक भयंकर अस्त्र फेकले. त्याबरोबर रणगणावर असलेली सर्वांनी पाचावर धारण बसली. परंतु वैकुंठाहून आलेल्या योगमायेने मधल्यामध्येच ती शक्ती अगदी सहजतेने एका बाजूला पाडून टाकली. निरुपयोगी ठरवले. मग तारकासुराने एका पाठोपाठ एक असा प्रचंड बाणाचा वर्षाव सुरू केला. आपले अतिशय अकराळ विकराळ तोड उघडून कुमाराने तारकासुराने सोडलेले सर्व बाण गिळून टाकले. ज्या ज्या शक्ती आणि जी जी अस्त्रे कुमारावर त्याने फेकली ती त्याने आपल्या विक्राळ तोंडाने गिळून टाकली. मयुरावर बसलेला कार्तिक स्वामी आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. तारकासुराने अगदी शेवटी ब्रह्मास्त्र सोडले, तेही कुमाराने गिळले. यावेळी शेवटी तारकासूर निश्वास झाला. आता अतिशय चिडून तो रथाच्या खाली उतरला आणि कुमाराच्या अंगावर अगदी विजयसारखा धावून गेला. ते पाहून मग कुमारानेही आपल्या रथाखाली उडी टाकली आणि दोघांचे मल्लयुद्ध सुरू केले. 7 दिवस ते मल्लयुद्ध चालू झाले. खाली आपटून हवेमध्ये गरागरा फिरून कुमाराने तारकासुराला अगदी पूर्ण त्रासावून सोडले होते. शेवटी आपल्या हातात तारकासुराचे दोन्ही पाय धरून कुमाराने त्याला खाली आपटले. त्याबरोबर त्याचा प्राण निघून गेला. त्याचे शरीर निष्प्राण होऊन तेथे पडले. तारकासूर मरण पावता सगळीकडे आनंद झाला. मंगलवाद्ये वाजू लागले. अतिशय आनंदाने स्वर्गातून देव कुमारावर पुष्पवृष्टी करू लागले. तारकासुराचे नगर इंद्राने लुटले. देवसूर्यांना त्याच्या दासीपणातून मुक्त केले. सर्व देव सोडवले. 7 वर्षाच्या कुमाराला इंद्राने आपल्या अफाट सैन्याने सेनापती पद दिले. नंतर कार्तिक स्वामी वाराणसीला गेले. तेथे आपल्या मातापित्यांना नम्रपणे वंदन केले. आपल्या मुलाचा पराक्रम पाहून शंकर पार्वतीला फार आनंद झाला. पुढे त्यांनी मुलांची मुंज मोठ्या थाटात केले. षडानन सर्व तीर्थ फिरून आला. अरण्यात राहून अनुष्ठान करून त्याला फार आवडत असे. एकदा भवानी त्याला म्हणाली, षडानना, आता तू मोठा झालाय, म्हणजे विवाह योग्य झालायस, तेव्हा तू मोठ्या आनंदाने विवाह करवास, गृहाश्रम स्वीकारावा असे मला वाटते. आई जिच्याबरोबर विवाह करायचं ती स्त्री कशी असते मला अद्याप माहीत नाही. तरी तू मला सांग. तरी मी स्त्रिया कधी पाहिल्या नाहीत, म्हणून मी म्हणतो त्या स्त्रिया कशा दिसतात, कशा असतात त्या स्त्रिया, मला तू सर्व सांग. षडाननाने सांगितले. षडाननाने आईला उलट प्रश्न केला. कार्तिकेचा अजांतने पाहून अर्पणा त्याला म्हणाली, मुला, अरे सर्व स्त्रिया माझ्यासारख्याच असतात, माझ्यासारख्याच दिसतात. हसून कुमार म्हणाला, आई, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्याच असतात तर मग मला तुझ्याप्रमाणेच सर्व आई आहेत, म्हणजे मला माते समान आहेत. तुझे वचन कधीही खोटे पडू देणार नाही. एवढे बोलून पार्वतीचे बोलणे पुढे ऐकण्यास न थांबता कुमार पुढे अरण्यात निघून गेला. अंबेने त्याला पकडण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला, पण तो तिच्या अवक्यात आला नाही. अशा तऱ्हेने झालेल्या आपल्या पुत्रवियोगाने मूर्छित होऊन अंबा धरणीवर पडली. कुमारा, मला पाना फुटला आहे. आता तू मी कुणाला पाजू, मला थोडा वेळ तरी दे, येऊन भेट, तुझे दूध लोणी तरी घे, असे म्हणत ती सारखी अंबे माता रडू लागली. पार्वती रडू लागली. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली. कुमाराचे शब्द ऐकायला आकाशवाणीने सांगितले, माझ्या दर्शनाला जर एखादी स्त्री येईल तर ती 7 जन्म विधवा होईल, आणि माझ्या दर्शनाला कार्तिक मासावर कृतिका योगावर एखादा पुरुष जर कार्तिक स्वामीचे दर्शन घेईल त्याला 7 जन्मापर्यंत भाग्यवंत राहील, भाग्यलक्ष्मी चालून येईल आणि सरस्वती त्याच्यावर कृपा करेल. त्याला काहीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही, आणि तो पुरुष कोणीही असो. मग ही माझी कायमची आकाशवाणी लक्षात ठेवावी. सर्व ऋषींना कार्तिक स्वामीने परोपरीने विनवून सांगितले, तुझी माता तुझ्या दर्शनाकरता अतिशय व्याकुळ झाली आहे, तिला एकदा जाऊन भेट. मग कार्तिक स्वामीने पुन्हा एकदा वाराणसीला गेले. आपल्या माता पिता शिवभवानीला भेटला. थोडे दिवस त्याच्याजवळ राहून त्यांचा आनंद देऊन पुन्हा घोर अरण्यात तपश्चर्येसाठी कार्तिक स्वामी कायमचे निघून गेले. अशी ही कथा ऐकली म्हणजे सर्व संकटांचा नाश होतो. आणि शिव पार्वतीच्या विवाहाची कथा होती, कार्तिक स्वामीच्या जन्माची कथा होती. तर आज महाशिवरात्री असल्यामुळे कार्तिक स्वामीची जर कथा आपण श्रवण केली, शिव पार्वतीच्या
लग्नाची कथा श्रवण केली म्हणजे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, 7 जन्माचे दुःख दारिद्र्य सर्व पापांपासून मुक्ती मिळते, 1000 गाई ब्राह्मणाला दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते, 1,00,000 बिल्वदळे आपण शिवलिंगावर अर्पण केले एवढे पुण्यफळाची प्राप्ती होते। पार्थिव शिवलिंग जर आज निर्माण केली तर जेवढे वाळूचे कण त्या पार्थिव शिवलिंगामध्ये आहेत तेवढे आपण शिवमंदिरे बांधले एवढे पुण्यफळाची प्राप्ती होते, कैलासाला एक फेरी मारल्याची प्राप्ती होते, शिवलोकाची रुद्रलोकाची प्राप्ती होते। तर अशी ही शिव पार्वतीच्या विवाहाची कथा होती। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही शिव पार्वतीच्या विवाहाची कथा आवडली असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा, शेअर करायला विसरू नका। माझा आत्मविश्वास नक्की वाढवा कमेंट्स करून, लाईक शेअर सबस्क्राईब।